नागपंचमी विशेष मेतोंडा करण्यासाठी लागणारं साहित्य: गहू, पाणी, 1 कप गूळ, अर्धा चमचा हळद, 4 चमचे साजूक तूप, सुंठपूड, वेलची पूड, बडीशेप, ओल्या खोबऱ्याचे काप. गहू खमंग भाजून घेत थंड करायचे आणि याचा अशा पद्धतीने रवा तयार करायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा. आता पाण्यात गूळ घालायचा आणि वितळून घ्यायचा. आता यात हळद आणि तयार केलेला रवा यात घालायचा आणि हे मिश्रण घट्टसर शिजवून घ्यायचं. आता यात तूप, सुंठ पावडर, बडीशेप आणि ओल्या नारळाचे काप यात मिसळून घेत तयार मिश्रण भांड्यात काढायचं आणि अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि याचे काप करायचे. झाला आपला नागपंचमी विशेष मेतोंडा तयार. आणि त्यासाठी मी घेतलेला आहे 1.25 कप इथे अख्खे गहू. ओल्या कापडाने हवे तर हलकेसे पुसून घेऊ शकता. तर हे गहू खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खूप पौष्टिक आहे. मुख्य म्हणजे हा मेतोंडा आहे ना, हा छान टिकतो 3 ते 4 दिवस. मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी अतिशय रुचकर पौष्टिक ऑप्शन आहे. म्हणजे मराठी लोकांचा केक असंही याला आपण म्हणू शकतो आणि अतिशय सोप्या पद्धतीने. आता इथे मी गहू घेतलाय कारण पारंपरिक पद्धतीने दाखवत आहे. याऐवजी तुम्ही दलिया जरी घेतला तरी तुमची स्टेप बरीच कमी होईल आणि तुम्ही दलियाचा वापर करून हा मेतोंडा तयार करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकाल जसजसे गहू भाजले जातात तसतसे ते पॉपकॉर्न सारखे फुटतात आणि छान असे हलके होतात. सो आता हे गहू छान असे एकसारखे भाजत आलेले आहेत. आता गॅस करते बंद आणि हे हलकेसे थंड करून घेऊ. आता हे गहू जे आपण भाजून घेतलेले आहेत याचा आपल्याला रवा तयार करायचा आहे. सो म्हणून मी म्हटलं की जर तुम्ही दलिया वापरणार असाल तर या सगळ्या स्टेप तुम्ही स्किप करू शकता. एकसारखं फिरवून पीठ काढायचं नाही, फक्त पल्स करायचं, रवा तयार करायचा. आता हे 2-3दा पल्स करून झालं ना की काय करायचं, हे घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण चाळणीमध्ये काढून घ्यायचं आणि याचा रवा जो पडतो हा रवा काढून घ्यायचा. हे बघू शकाल खाली याचा रवा पडतो. सो हे झालं की पुन्हा हे गहू घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये, थोड्या थोड्या प्रमाणात घेऊयात आपण आणि फिरवून घ्यायचं. तुम्हाला आणखी जाड रवा हवा असेल ना तर मोठी चाळणी घेतली तरी चालेल. आता इथे 1 कप मी इथे गहू घेतला होता, गव्हाचा रवा काढलेला, तर त्यासाठी 4 कप पाणी वापरणार आहे. 4 कप पाणी कढईत घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात 1 कप गूळ. आता हे गूळ पूर्ण यामध्ये विरघळून आपण घेऊयात. सो इथे तुम्ही बघू शकाल गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे आणि हलकीशी उकळी फुटायला पण सुरुवात झाली आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायची हळद अर्धा चमचा. येस, पौष्टिक पण होतं, नैसर्गिक पिवळसर याला रंग पण ॲड होतो. आता हळद व्यवस्थित मिसळून झाली की यामध्ये घालूयात हा रवा, गव्हाचा रवा, आणि हा छान रवा या गरम पाण्यामध्ये ढवळून घ्यायचा आणि हलकंसं घट्टसर होईपर्यंत हे शिजवायचं आहे मिश्रण. आता जेमतेम 7 मिनिटं हे मिश्रण मी फक्त शिजवून घेतलंय. तर गॅस करते बंद. आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो बाकी सारे जिन्नस. 4 चमचे साजूक तूप. जनरली पातेल्याच्या बेसला साजूक तूप घालून मग त्यावर हे ठेवलं जातं, पण आता मी बेकिंग ट्रेमध्ये करते म्हणून यामध्येच हे मिसळून घेते. सुंठ पावडर, वेलची पूड, बडीशेपची पूड वापरतात पण मी इथे अख्खी बडीशेप वापरते, आणि ओल्या नारळाचे काप म्हणजे पातळ काप करून घेतले ते. हे करूयात मिक्स. मस्त असा खमंग सुवास ऑलरेडी दरवळतोय आणि हे दिसतंय ही भन्नाट. आता काय करायचं, आता घ्यायचा बेकिंग ट्रे. इथे हा 9 इंचाचा टीन मी घेतलेला आहे. कुकरचा डबा, पातेलं असं पण वापरलं तरी काहीच हरकत नाही. याखाली बटर पेपर घातला आहे. आता काय केलं जातं ना, पूर्वीच्या काळी चुलीवर हे पातेलं ठेवलं जायचं, त्याच्यावर झाकण आणि त्याच्यावरनं खालनं निखारा, आणि निखाऱ्यावर हे छानपैकी भाजून घेतलं जायचं किंवा बेक करून घेतलं जायचं. पण आता घरोघरी चुली नाहीत म्हणून आपण काय करणार, इधर तुम्ही अव्हनमध्ये हे बेक करू शकता 180 डिग्री सेल्सिअसवर. साधारण एक 30 ते 35 मिनिटं लागतात, किंवा मग कुकरमध्ये करूयात.
आता इथे मी एक खोलगट असा भांडं घेतलं आहे, त्यामध्ये स्टँड घालूयात आणि त्याच्या मधोमध हा ट्रे ठेवूयात, झाकण लावूयात आणि हे छानपैकी भाजून किंवा बेक करून घेऊयात। तर इथे हा गोड उंडा किंवा मेतोंडा मी छान बेक करून घेतलेला आहे, थंडही झाला। हा कसा चेक करायचा, यामध्ये टूथपिक घालायची, टूथपिक छान अशी क्लीन आली याचा अर्थ तो छान शिजलेला आहे। आता याच्या ज्या कडा आहेत, या कडा सुरीच्या साहाय्याने चिकटलेल्या कडा काढून घ्यायच्या, एजेस व्यवस्थित असे लूज करून घेतले की एक प्लेट किंवा डिश घ्यायची, त्यामध्ये हे उपडं करून घ्यायचं। वाह, काय सुंदर झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल, खूप छान दिसतोय, अजिबात चिकटला नाही। आता आपण कटही करूया। खूप छान निघतात आणि छान असे चवदार लागतात हे।